कोल्हापूरला आता थेट पाईपलाईननं पाणी मिळणार आहे। त्यामुळे शहराच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। ऐतिहासिक दसरा चौकात आयोजित करण्यात आलेल्या वचनपूर्ती लोकसोहळ्यात ते बोलत होते। कोल्हापुरातील या यशस्वी प्रकल्पाचा आदर्श राज्यातील महापालिका आणि ग्रामपंचायती घेतील अशा शब्दात त्यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या परिपूर्तीबद्दल आमदार सतेज पाटील यांचं कौतुक केलंय। आमदार सतेज पाटील यांच्या अथक प्रयत्नातून थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली। या निमित्तानं आमदार सतेज पाटील यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। त्याचबरोबर या योजनेसाठी सुरुवातीपासून योगदान देणाऱ्या मान्यवरांचाही यावेळी सत्कार सोहळा संपन्न झाला। ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते। या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत असगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्यानं 50 वर्षांनंतर कोल्हापूरकरांचं स्वप्न साकारल्याचं सांगितलं। आता कोल्हापूरला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे। आमदार सतेज पाटील यांनी सतत पाठपुरावा करून ही योजना पूर्णत्वास आणली आहे। यामुळे कोल्हापूरच्या औद्योगिकीकरणाला चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। अनेक मोठ्या शहरात पाण्याची तारांबळ आहे। कोल्हापुरात मात्र आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वामुळे 2045 सालापर्यंत नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणार आहे। कोल्हापुरातील या यशस्वी प्रकल्पाचा आदर्श राज्यातील अन्य महापालिका ग्रामपंचायती घेतील अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या परिपूर्तीबद्दल आमदार सतेज पाटील यांचं कौतुक केलं। या योजनेमुळे कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार असल्यानं कोल्हापूरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। कोल्हापूरची ही योजना यशस्वी झाली याचं कारण नेतृत्व, बंटी पाटलांसारखं संपूर्ण नेतृत्व, तुम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन आलेल्या अडचणीला तोंड देऊन 40-50 ग्रामपंचायती लोकांचा विरोध होण्याची शक्यता होती, तरी त्यांना सगळ्यांना विश्वासातून कोल्हापूर करता पाणी आणलं आणि कोल्हापूरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला। पाणी नसेल तर औद्योगिकीकरण होत नाही। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कार्यशैलीचं कौतुक करताना थेट पाईपलाईन योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी अतिशय चिकाटीनं काम केल्याचं सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी एखादं काम हाती घेतलं की 100% ते काम यशस्वी करतात। या योजनेमुळे आता पाणी मुबलक मिळणार आहे, मात्र त्याचा काटकसरीनं वापर करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। ही योजना पूर्ण झाल्यानं आरोग्याच्या दृष्टीनं मोठं कार्य झाल्याचं सांगून भविष्य काळात कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आमदार सतेज पाटील यांना साथ देऊया असं आवाहन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केलं। सत्काराला उत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन योजना साकार झाली याचं संपूर्ण श्रेय कोल्हापूरकरांच्या सामुदायिक ताकदीला असल्याचं सांगितलं। या योजनेच्या पूर्णत्वामध्ये माझा वाटा हा निमित्त मात्र आहे। कोणतंही शहर विकसित होण्यासाठी त्या शहरामध्ये पायाभूत सुविधा आणि शुद्ध स्वरूपात पाणी आवश्यक असतं। नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासोबत उद्योगांनाही या योजनेमुळे गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अनेक अडथळ्यांवर मात करून ही योजना पूर्णत्वास आली। थेट पाईपलाईन योजना ही कोल्हापूरकरांची इच्छा होती आणि या इच्छेला अनुसरून अनेक गोष्टी घडत गेल्या। या योजनेच्या श्रेयासाठी मी कधीच काम केलं नाही। कोल्हापूरकरांचा जिव्हाळ्याचा थेट पाईपलाईनचा विषय मार्गी लागलाय। आता कोल्हापुरात IT पार्कसाठी प्रयत्नशील आहे असं आश्वासन त्यांनी दिलं। योजना यशस्वी झाली तर मी माझी जबाबदारी आणि अपयशी ठरलो तर तीही माझी जबाबदारी हे अधोरेखित झालं होतं। या योजनेवरून ज्यांनी माझ्यावर टीका केली त्या सर्वांचे मी आभार मानतो, कारण त्या टीकेमुळं मला कामासाठी सदैव प्रोत्साहन मिळत होतं असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। अनेकांनी माझ्यावर टीका केली, परंतु मला टीकाकारांचे आभार मानायचे। त्यांनी एक केलं माझ्यावर टीका करून, माझ्यावर सातत्यानं टीका केल्यामुळे लोकांच्या डोक्यामध्ये बसलं, झालं नाही तरी बंटी पाटील जबाबदार आणि झालं तरी बंटी पाटील जबाबदार, हे मात्र निश्चित या ठिकाणी झालं। उलट मला फायदाच झाला। माझ्यावर जेवढी टीका झाली गेल्या 8-9 वर्षामध्ये महाराज, त्याच्यामुळे मला फायदा झाला। झालं नाही तरी मीच जबाबदार आणि झालं तरी मीच जबाबदार, ही एक अधोरेखित लेख, अधोरेखित रेष या कोल्हापूर शहरामध्ये निर्माण झाली आणि 2019 नंतर
पुन्हा पालकमंत्री पदाची संधी मिळाली आणि त्या 2 वर्षामध्ये फॉरेस्टचे अधिकारी असतील सगळ्यांचे मी आभार मानणार आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी बोलताना लोकहिताच्या कामाचं कौतुक करायला कोल्हापूरवासीय कुठंही कमी पडत नसल्याचं सांगितलं. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या स्वीकारायच्या आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या थांबवायची ताकदही कोल्हापूरकरांमध्ये आहे. थेट पाईपलाईन योजना पूर्ण करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांचा संघर्ष जवळून पाहिलाय. दुसऱ्यावर टीका करण्याऐवजी आपलं विकासाचं ध्येय पुढं घेऊन जाऊया असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. यावेळी शहरातून जुना बुधवारपेठ, बाजारपेठ, विक्रमनगर, टेमलाईवाडी, संभाजीनगर, दौलतनगर, शाहूनगर, साळोखेनगर, पाचगाव अशा 88 प्रभागातून थेट पाईपलाईनचं पाणी महिलांनी घागरीतून आणलं होतं. व्यासपीठावर 101 घागरी ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय राजर्षी शाहू महाराजांच्या चरणी थेट पाईपलाईनमधून आणलेल्या पाण्याचा जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांचा हत्तीच्या सोंडेनं पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार जयश्री जाधव, माजी महापौर महादेवराव आडगुळे, RK पोवार, कॉम्रेड दिलीप पवार, शिवाजीराव परुळेकर, सतीश कांबळे, भारती पोवार, मेघा पानसरे, विजय देवणे, इंजिनिअरिंग फोरमचे रमेश पोवार यांचीही भाषणं झाली. या समारंभाला माजी आमदार सुरेश साळोखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, माजी महापौर सागर चव्हाण, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, अनिल घाटगे यांच्यासह सर्वपक्षीय गौरव समितीचे पदाधिकारी, सर्व माजी महापौर, माजी नगरसेवक, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.